कवटेमहाकाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पिस्तूल व 2 तलवारींसह तिघे जेरबंद. अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कवटेमहाकाळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि 2 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर तसेच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 जून 2026 रोजी कवटेमहाकाळ पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी अभिजित कासार यांना गोपनीय माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारमधून काही जण पिस्तूल व तलवारी विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी जाधव वस्ती, देशिंग रोड परिसरात सापळा रचला. दरम्यान संशयित अल्टो कार MH12 LD 7833 घटनास्थळी येताच पोलिसांनी वाहनांची झडती घेतली. झडती दरम्यान आरोपी आयान आयात शेख व 19 राहणार शिंदेमळा सांगली यांच्या कमरेला खोचलेले एक पिस्तूल, एक खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. तसेच वाहनाची तपासणी केली असता खाकी व लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेल्या 2 तलवारी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी आसिफ अल्ताफ जमादार वय 22 राहणार श्रीरामनगर विजयनगर सांगली, आयान आयात शेख वय 19 राहणार शिंदेमळा सांगली आणि शफीक लतीफ पाशा वय 23 राहणार कुरणे गल्ली शिंदेमळा सांगली यांना अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपी हे तलवारी व पिस्तूल विक्री करण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर तसेच श्रीमंत करे, वाघमोडे, नागेश मासाळ, निवृत्ती करांडे, अभिजित कसार, चंदू कोडलकर आदींच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ.